श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः। येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती। जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हा लागुनी, संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला। तुझे सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो, परमतत्व जोडलो आजीचे दातारा। ऐसे श्री गुरु महिमान मज निरूपिले त्वा ज्ञान, आनंदमय माझे मन तुझे धर्मे स्वामिया। कवणे ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास, होईन तुझा आता दास मनोनी चरणी लागला। कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू, पुससी जरी आम्हा आहारू गुरु स्मरणी नित्य जाण। श्री गुरु चरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक ताविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिते मनात, ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता। धनार्थ्यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाण ज्ञान सिद्धी तात्काळ। जे भक्तीने सप्तक एक पडती ऐकती भक्त लोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती। ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण, जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता। ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी, ब्रह्महत्यादी पापे नाशी एक चित्ते ऐकता। इतुके ऐकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी। साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती, होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे। एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्या आणुनी देती अमृत तया परी तू मज भेटलासी। गुरुचा महिमा ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारोनी, अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी। इतकिया अवसरी सिद्ध योगी अभयकरी, धरोनिया सव्यकरी ठेवोनी गेला स्वस्थाना। असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका। नेणसी होय गुरुदास्य का याची कारणे उपबाधका, होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ। ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी, दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखिजे मग श्री गुरु। ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक सगुण, क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करोनिया। तापत्रयाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो, क्रोधारी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया। ज्ञान नौकी पैसवूनी कृपेचा वायू पाळाणुनी, देहातारक करुणी तारावे माते स्वामिया। ऐशिया करुणा वचनी विनवितसे नामकरणी, मस्तक सिद्धाची आचरणी ठेविता झाला पुनः पुन्हा। तव बोलिला सिद्ध मुनी न धरी चिंता अंतःकरणी, उठवी तसे आश्वासोनी साकडे फेडीन तुझे आता। ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी। संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, तेणे गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्यापुळित। सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार, ऐसा देव कृपा सागर तुझनुपेक्ष सर्वथा। गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू, तुझे अंतःकरणी वेधू असे तया चरणावरी। तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन्य पडतो सर्वाठाई कृपा सिंधू ऐसा असे। त्यात चिपाहे पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर, सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण। दृढ भक्ती जाणा सखोल भूमी, दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याची कारणे मनोवाक्कर्मी निश्चयावे श्री गुरुसी। मनोनी श्री गुरुसी उपमा ऐसा कवणा असे महिमा, प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवोनिया। कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा, न कल्पिता पुरवी कामा कामधेनु श्री गुरु। ऐसा श्री गुरु परब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती, संदेह सांडोनी एक चित्ती ध्याय पदांबुज श्री गुरूंचे। इतके परिसोनी नामधारक नमन करोनी क्षणैक, कर संपुट जोडोनी ऐक विनवितसे सिद्धासी। श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा, विनवितसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया। स्वामींनी निरूपिले सकळ झाले माझे मन निर्मळ, वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया। गुरुत्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारोनी म्हणोनी चरणी लागला। मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र, माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विना। तू ते महासुख लाधले गुरुदास्यत्व फळले, परब्रह्म अनुभवले आजीचेली तुझ आता।
विंडत आलो सकळ क्षिती कवना नभे ऐसी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले अजी आम्ही ज्यासी इह परत्रिंची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करो निदृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चयो मानी माझे आवाचा लाधसी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाण गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमी भार भक्त जनाते तारावया ऐकोनी सिद्धाचे वचना प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरोनी मानुषी विस्तारोनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणूनी लागला चरणासी करुणा वचने करोनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्तीचे तीन गुण ऐका आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाण ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी रुद्रमूर्ती प्रलयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगणे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची आकाज विष्णुसी अवतार करविले अवतार भावया कारण सांगेन तुझला विस्तारुन मन करोनी सावधान एक चित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करी दृढचित्त हरिचिंतनी सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणोनिया ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणोनी पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषी ते तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले सका अतिथी विण दुरात्मया शापतेता ऋषीश्वर द्विजेश्वरला शारंगधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जाण थावे धेनु वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेग अखिल योनींसी तव पातला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नभे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल भीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुहा शापिले अंबरीशासी राखीन आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे म्हणतसे जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगेक्षोणी भेटी नव्हे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागोनी भक्तजना समस्ता परोपकारा संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणोनिया ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी बेडतः उपर अवतार पूर्ण पहा सहज तो विश्वात्मा स्थूल सूक्ष्मे वससी तू ऐसा कार्याकारणे शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपान करावया ऐसे 10 अवतार झाले असे तो करणी ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती हे ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणिक सांगे न तुझ विनोद झालासे सहज अनसुया अत्री ऋषींची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म जाहले त्रैमूर्ती अवतरले कपटवेश धरोनी आले पुत्र जाहले दियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिनीसी देव अतिथी कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्री ऋषी पूर्वी कवन कवनापासूनी उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारोनी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळा पृष्ठे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणं नाम तृतीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु।